विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना नमस्कार. आज आहे 30 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने राजस्थानच्या दांडेवाला क्षेत्रात नवीन नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याची घोषणा केली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑइल इंडिया लिमिटेड. प्रश्न 2, 12.6 अब्ज वर्ष जुन्या आकाशगंगा रचनेला लोकटक प्रोटोक्लस्टर असे नाव भारतातील कोणत्या राज्यातील सरोवरावरून देण्यात आले आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, मणिपूर. मणिपूर याची स्थापना झाली 21 जानेवारी 1972 ला. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंह, राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने शेनझोऊ 23 अंतराळयान मोहीम प्रक्षेपित केली आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, चीन. पुढील प्रश्न, कोणत्या वित्तीय नियामक संस्थेने आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सायबर सुरक्षा लवचिकता आराखड्याचे कठोर नियम जारी केले? उत्तर आहे ऑप्शन ए, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील केंद्र असलेल्या चिराग या संक्षिप्त नावात जी हे अक्षर काय दाखवते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, गव्हर्नन्स. फुल फॉर्म आहे सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम रिसर्च अँड अनालिटिक्स इन गव्हर्नन्स. इंडियन रेल्वे स्थापना झाली 16 एप्रिल 1853 ला. बोर्डची स्थापना झाली मार्च 1905 ला. रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत सतीश कुमार. मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सतीश कुमार आणि संपूर्ण झोन आहेत 18 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने कोणते AI सक्षम कमांड इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही म्हणजे क्यू फोर्स आणि कौटल्य. पुढील प्रश्न, वनस्पतींसाठी जगातील पहिले AI आधारित जिनोम संपादन प्लॅटफॉर्म प्लांट ओपन क्रिस्पी कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, CRRI शिमला. पुढील प्रश्न, कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन डी, सावंतवाडी रेल्वे स्टेशन. पुढील प्रश्न, राज्यसभा याचिका समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी, राघव चड्डा यांची. पुढील प्रश्न, देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यात तयार केला जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने 3.37 गिगावॅट हवर क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली कार्यान्वित केली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, खौडा गुजरात या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, गुरविंदर वीर सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल, क्रिकेट, धावपटू की पोहणे? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल किंवा चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. यामध्ये 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळतील. थँक्यू.